आपके गांव के लिए, आपके देश के लिए सबसे अच्छी होगी। क्योंकि ये जो वहाँ पर बैठे जीवो और जो बूढ़े, मुझसे तो 15-15 साल के बड़े, मैं तो कहता हूँ संस्कार और संस्कृति कब अच्छी थी? जब नौवारी साड़ी में जब औरत रहती थी और जब धोती कुर्ता और सर पर पागोटा होता था ना, बहुत संस्कार थे। उसके बाद में आए क्या है, हम आए, हमारे प्यास का है, पैंट आई, शर्ट आया, 6 वारी साड़ी आ गई, संस्कार 50% कम हो गया, हम में भी कम है। जो धोती में था, जो नौवारी में था, वो लोग कम लिखे पढ़े थे, पढ़ाई लिखाई उनमें नहीं थे, लेकिन संस्कार का और संस्कृति का खजाना उनमें रहता था। जब हम बचपन में थे तो हमने देखा था। तो यही बात है कि जीते समय कैसे जिए हम, जीने का वो लम्हा होना चाहिए कि हर पल, चाहे लड़कपन हो, चाहे युवकपन हो या बुढ़ापा हो, उसमें अच्छाई जरूर होनी चाहिए। नेकी और अच्छाई, उसके बल पर ही इंसान आगे जाता है। तो मैं आपको सभी को, आपने हमें बुलाया, आप आए, आप कहते हैं कि हमने बहुत अच्छा पढ़ाया सभी मास्टर जी ने, लेकिन पढ़ाते पढ़ाते कुछ गलतियां हमने भी कर दी होगी। इंसान है, इंसान जब दूसरे को पढ़ाता है तो कुछ गलतियां अपने पास ही रख कर चला जाता है। वैसे आपको जब मैं डिसिप्लिन के लिए कुछ छड़ी से मारता था, वो रूल से, तो उसमें बहुत से बच्चे ऐसे होते थे, बहुत सी लड़कियां, कि भाई उनके कुछ 2 बच्चे जब लड़ते हैं, उसमें हमें नहीं पता होता है कि कौन गुनहगार है। अगर हमसे कोई गलती हो जाए तो हमें माफ कर देना। और दूसरी एक बात कि आप सभी आज आपल्या इथं विद्या विकास हायस्कूल खेडी या ठिकाणी 2006-07 या बॅचचं जे काही गेट टुगेदर आहे, त्या निमित्ताने आपण सगळे जमलो आहे। अनेक मुलांनी अनुभव सांगितले, त्यांना काय शिक्षा झाली किंवा काय आनंद झाला किंवा काय शिकायला मिळालं। ज्यावेळी आम्हाला तुमच्यासाठी आम्ही जेव्हा मारत होतो, मारण्यामागे आमचा दृष्टिकोन एक आदर्श नागरिक घडावा या दृष्टिकोनातून असतो, की जेणेकरून तुम्हाला चांगले संस्कार लागावेत, तुमच्या येणाऱ्या पिढीला चांगले संस्कार लागावेत, आणि तुम्ही एक जबाबदार नागरिक बनावा, हा उद्देश आमचा असतो। आपलेच या निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये ते आम्ही देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला। मी तर नेहमी वर्गात आवाहन करत होतो, तुम्हाला ज्या ज्या शंका असतील त्या विचारा, की जेणेकरून आमच्या डोक्याला थोडंसं ताण पुरेल, की आम्हाला ती गोष्ट शोधावी लागेल। कारण मनुष्य, आम्ही तरी शिक्षक आहोत, आम्हाला एखादा नवीन शब्द किंवा नवीन असे प्रश्न जर असतील तर ते शोधण्याकरता आम्हाला काय पुरलं पाहिजे, थोडंसं 2 शब्द संपवतो। धन्यवाद। सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सर्व सहकारी बांधव, माझे मित्र, आणि तुम्ही समोर बसल्यानंतर मला जो आज आनंद झाला आहे तो माझ्याकडे वर्णन करायला माझ्याकडे कोणत्याच प्रकारचं एक सुद्धा शब्द शिल्लक राहिलेला नाही। त्याचं कारण सांगतो तुम्हाला, तुम्हाला भगवंताने जे प्राप्त आज करून दिलेले आहे, लॅटिन भाषेमध्ये एक शब्द आहे, अमोर फाती म्हणून शब्द आहे। तो शब्द असा सांगतो, नशिबाने जे तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही सर्वांनी स्वीकारलं आहे,
आणि स्वीकारून तुम्ही ज्या प्रगती पथावर आहेत तुमच्याकडे बघून मला जो आज आनंद झालेला आहे तो आनंद मी कुठंच वर्णन करू शकत नाही. कारण की तुम्ही सर्व मला सुखी आनंदी वैवाहिक जीवनात सर्वजण एकदम बिलकुल मला छान दिसत आहेत. माझ्या जीवनात मी काय दिलेलं आहे, तुमच्याकडून मी काय घेतलेलं आहे, आज पण नक्की मी एक चांगली गोष्ट घेऊन जाणार आहे. एक गोष्ट अशी घेऊन जाणार, कमीत कमी एक संघाची भावना जी आहे ती तुमच्यामध्ये मला दिसली आणि ही एक संघ भावना ही सदोदित तुमच्यामध्ये राहो मी ही ईश्वर चरणी प्रार्थना करेल. सर्वात महत्वाचं एक गोष्ट सांगून जातो, भले पुरे सारे विसरून सोडून देऊ या वळणावर. आपण जे काही झालं असेल, आमच्याकडून झालं असेल, तुमच्याकडून झालं असेल, तुम्ही काहींनी कबूल केलं, काहींनी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील म्हणजे आम्ही त्या सर्व तुम्ही सर्व पोटात घातल्या. हाच मला मोठा गर्व आहे आणि हा तुमचा एकोपा बघून मला जो आज आनंद झालाय त्या आनंदाच्या पायरी मी एकच म्हणेन, फक्त तू सदोदित तुम्ही असेच आनंदी राहा. भगवंत तुम्हाला एक काम जीवनात एक करू नका. जे आता कोणीतरी सांगितलं, तात्यांनी सांगितलं की सर्व करा पण आई वडिलांची सेवा करणं किंवा तुमच्या जे काही सासू सासरे असतील त्यांची सेवा करा. निश्चितच तुम्हाला चांगले दिवस येणार आहेत. मी एवढं 2 शब्द सांगेन. आणि वाघसरांनी पण एक गोष्ट सांगितली, संस्कार आणि संस्कृती ही कशी असली पाहिजे. मला तरी वाटतं माझ्या लोणकढीची संस्कृती अतिशय छान आहे आणि संस्कार तर अतिशय छान आहे. अजूनही तुम्ही वागता, पाय पडता, मला त्याच्यात आनंद आहे. कारण मग तुकारामांनी म्हटलंय, मज पामराय काय थोर पण पायीची वाहन पायी बरी. चुकलेलं लक्षात घ्या, महापुरे झाडे जाते तेथे लवाळीच वाचती. मी बऱ्याच वेळ वर्गात शिकवताना मी म्हणायचो असं. का म्हणायचो की नम्र राहा, तुम्ही वाकत राहा, कोणापुढे झुका. झुकूनच तुम्ही एवढे पुढे गेलेले आहेत. तुम्हाला बघून मला फार आनंद वाटला. चैतन्य सुरू केलेला व्यवसाय मला अतिशय गर्व आहे त्याचा की शून्यातून पुढे गेलेला आहे. तो खूप हुशार होता असं पण नाही, परंतु प्रयत्नवादी असणं फार महत्वाचं आहे. आता उदाहरण तो आता किर्लोस्कर कंपनीमध्ये काम करतो. मला त्याचा पण गर्व आहे का की हे पोरं हळूहळू का असे ना या सर्व अडचणीतून पुढे गेलेले आहेत. आता जे शेतकरी झाले ते शेतकरी काही साधे शेतकरी नाही आहेत, ते आज इंजिनियर वगैरे लोकांपेक्षाही पुढे आहेत. ते त्याने सांगितलं तुम्हाला, हरीशने सांगितलं की मी असं असं करतो की हरीश म्हणजे आज तो आज 10 जणांना पोषू शकेल एवढी ताकद आहे. तिकडे तो गटलू बसलेला आहे. शेती करत 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 तो आज सुद्धा चांगल्या प्रगती पथावर आहे. कारण निष्ठा असली पाहिजे. या शाळेबद्दलची तुमची निष्ठा बघून मला आनंद आहे. तुम्ही अशीच निष्ठा कायम ठेवा. तुम्हाला मी एक वेळा धन्यवाद देतो. माझे 2 शब्द संपवतो. तर मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि सन 2005-6च्या बॅचमध्ये 6-7 याकडे बॅचेस कोणती बॅच नाही ते सांगता येईल. कोणले विचारू का सर तुम्ही गणितले होतात, गणितले होतात, ठीक काय हरकत इसरीच घ्या सर्वात. आणि मला ती चिंता पण राहिली, या पटे पुरी गणित शिकेलेत, या मला साईन कॉस्ट कोठे उपयोग होणार नाही भाष विचारते. पण त्यांच्या साईन कॉस्ट टॅन या ज्या आपण गुणोत्तर शिकलो त्याच्यामध्ये थोडासा जर विचार केला तर जीवनामध्ये आपली जीवनाची जी काही उंची, कारण आपण तिथं काय शिकलो, समुद्राची लांबी काही मोजता येत नाही ते शिकलो, डोंगराची उंची सांगता येत नाही ते शिकलो, झाडाची उंची सांगता येत नाही, इथून नाला किती अंतरावर हे सांगता येत नाही. आणि ते नेमकं माझ्या वाट्याला आलं होतं. आलं का लक्षात? आणि शेवटी विषय असा होता, तुम्ही 9वी पर्यंत सर्व गणित शिकले, बीजगणित. मला बीजगणित शिकवण्याची लोणखेडे हायस्कूलमुळे वानखेडे सरांमुळे संधीच मिळाली नाही. तर माझी पण बीजगणितामध्ये चांगली, पण ठीक आहे काय हरकत नाही, मला समजून देण्याची संधी मिळाली. आणि याच्यातच मी खूप, मला कुठेही जातो का ते साईन कॉस त्यांच्या बाबतीत सर्वजण गणितामध्ये एक्सपर्ट आहेत माझ्यापेक्षा, तर कारण गुरुपेक्षा आणखी विद्या जास्त विद्यार्थ्यांना येते हे आम्हाला अनुभव आहे. पण मात्र आम्ही असे पण विद्यार्थी पाहिलेत, मला आणि बिखे बापूंना शिवे देणारे सुद्धा विद्यार्थी आहेत. नांद्राने एक पोर होती, ती आमले ना बापूले बुक्या सर आणि माले नंद्या सर. का तिला आम्ही बळजबरीने, तिची शिकण्याची इच्छा आणि परिस्थितीच नव्हती, पण आम्हाला काहीतरी एक मजा आली पाहिजे बा.
आणि म्हणून असे गोसावी समाजाची एक, जिला थोडंसं कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नव्हतं, पण ती शाळेत आली पाहिजे, मुलांमध्ये खेळली पाहिजे, मुलांमध्ये तिला रमता आलं पाहिजे, खेळता आलं पाहिजे. तिने आम्हाला शिव्या जरी दिल्या तरी सुद्धा बापू आणि मी आम्ही तिला बळजबरीने सकाळीच मध्ये प्रार्थनेच्या वेळेस वरांड्यावर उभे राहिलो. बायती शाळेत आली नाही का, लगेच बायती हजर, म्हणजे ती तटच राही, आम्ही प्रार्थना जागावरच राही. आणि मनीषान बायटीला आम्हाला शिकवण्यामध्ये, तुम्हाला तर काही नाही, तुम्हाला सर्व विचार होते, तुम्हाला ज्ञानाची थोडी उंची होती, पण मला आणि बापूला ज्यांना उंचीच नव्हती, ज्याला ज्ञान येण्याची आणि विद्यार्थ्यांमध्ये येण्याची संधीच नव्हती, असे अजून एक विद्यार्थिनी होती की ती रवीन डॉक्टरांची पुतणी होती. तिला ती घरात आहे, त्या घरातले जेव्हा ती तिथं 5वीला होती, कारण मी थोडंसं 5वीला सुरुवातीला चारूला घेऊन जायचो, तिथं आमची सकाळची शाळा राहायची, नाही तर दुपारची राहायची. आणि म्हणून मी तिला आमच्या गणिताच्या येडे पाटील सर तिथं इंग्रजीला होते, असं सर्व टीम आमच्या अगदी व्यवस्थित होते. आणि म्हणून तिला डबलचा एक चान्स मिळावा म्हणून त्यावेळेसच मला असं कळालं की रवीन डॉक्टरांकडे एक मुलगी आहे बा, ती कायम घरातच राहते. आणि वास्तविक रवीन डॉक्टरच्या मागच्या पायरीपर्यंत आमचा संबंध होता, तरी मी त्याला पाहिलं नव्हतं. आणि ती वंचित राहू नये, तिला सुद्धा आम्ही याच्यात आणलं, प्रवाहात आणलं. शासनात आता हे नियम केले की बा सर्वांनी शिक्षणात, एखाद्या वेळेस BK बापूंचे नियम आणि माझे नियम शासनाला कोणीतरी सांगितले असतील आणि मग सर्वांना शिक्षण सर्व शिक्षण अभियानमध्ये आणलं असेल. एखाद्या वेळेस आमचे हे नांदऱ्याचे जे काही उपक्रम आहेत, तर हे उपक्रम शासनाला कोणीतरी सांगितलं असेल आणि मग ते इथं आणले. आणि मग आम्ही इथं सुद्धा कानाकोपऱ्यातले विद्यार्थी आणले, आताचे आहेतच, आता पण आम्ही तसे विद्यार्थी जमा केले. पण त्यावेळेस आम्ही ज्या विद्यार्थीने आम्ही आणल्या शाळेत, आणि त्या जेव्हा खेळू लागल्या, नुसत्या खेळूनही लागल्या, हिने बायटीने तर आम्हाला शिव्या दिल्या, पण तिचं नाव काय होतं बापू, रवीन डॉक्टर वैशाली का मनीषाचं काय होतं, हां, ती तर आम्हाला लाडू आणायची, मला दाखवायची आणि जीवनेरकर सरांना खायला द्यायची. म्हणजे सर्व लाईन आम्ही लावानी आणि खावणारा दुसरा राहील. ठीक आहे, आम्हाला त्याच्यात खूप आनंद होता. आणि विद्यार्थी दशेमध्ये जसं काय आम्ही जरी नुसते नावाला शिक्षक होतो, खूप काय होतं, पण थोडं विद्यार्थी पण आम्हाला आठवणीचे असतात. जसं तुम्हाला आम्ही आठवणीचे आहे, तसं आम्हाला विद्यार्थी पण आठवणीचे असतात. त्याच्यातले 2 आठवणीचे विद्यार्थी सांगितले, आणि आठवणीच्या वर्गातले तुमचा वर्ग पण माझा आठवणीतला आहे. आणि म्हणून नांद्र्याचे जास्त आहेत, कारण आमचा वर्ग जास्त करून नांद्र्याचे आठवणीचे आहेत. आणि आत्ताचे वर्ग तुम्ही काय ओळखणार नाही, पण 8वीच्या वर्गातले तुमचा वर्ग पण आमच्या आठवणीतला आहे. आणि म्हणून याच्या पुढे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही यात स्वतःच्या नोकरीसाठीच्या आहेतच, पण पुढच्या याच्यासाठी जीवनासाठी खूप मोठे तुम्हाला संकट पण येतील, त्याच्यातून तुम्ही तारून जाल, असं मी आणखी पुन्हा भगवंताकडे प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद. मी पण पाहतोय समोर सर्व जेवणाची व्यवस्था झालेली आहे आणि तुमच्याप्रमाणे मला पण भूक लागलेली. तर असो, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यानंतर तुमच्याप्रमाणेच माझे पण सर्व गुरु आणि सर्व तुम्ही, तुमच्याकडे सर्वांकडे पाहून मला त्या ओळी आठवतात की परक्यांना आपलेसे करतील असे काही गोड शब्द असतात, परक्यांना आपलेसे करतील असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही गोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात. आणि केवढं मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपल्यामध्ये असतात. असे सर्व तुम्ही व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर आणि माझा संपूर्ण स्टॉप, माझं काही असं विशिष्ट भाषण ठरलेलं नव्हतं, पण एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मी बोलणं ठरवलं. कारण की जेव्हा मला सर्वात अगोदर चेतनचा फोन आला परवानगीसाठी की आम्हाला गेट टुगेदरचा कार्यक्रम घ्यायचा आहे, आणि 26 ऑक्टोंबरला, आय थिंक नाही 16 ऑक्टोंबरला याच विद्यालयामध्ये 1996च्या बॅचचा पण गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला. आणि सांगायचं म्हटलं तर त्यांचा कार्यक्रम इतका धावपळीत होता की उद्या कार्यक्रम, असा आदल्या दिवशी आम्हाला शाळेला कळालं की कार्यक्रम आहे असं. आणि त्याच्यामुळे तर चेतनला मी म्हटलं की जर तुला कार्यक्रम खरंच चांगला घडवून आणायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं तुझ्या बॅचमधले सर्व विद्यार्थी येणं गरजेचं आहे. तिथं बऱ्याचदा असं होतं की व्यासपीठावर बसलेल्या शिक्षक म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. कारण की मागचा कार्यक्रम मला वाटतं 12-12:30 वाजता सुरुवात झाली होती,
12 वाजेपर्यंत कोण नवापूरवरनं येत होतं, सुरतवरनं येत होतं. मी असं म्हणणार नाही की तो कार्यक्रम छान झाला नाही, पण काय होतं की खूप जास्त वेळ झाल्यानंतर त्या कार्यक्रमाची जेवढी मजा घेता आली पाहिजे ना तेवढी घेता येत नाही. आणि म्हणून त्याला म्हटलं की या 2 गोष्टी जर तू व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केल्या तर तुमचा कार्यक्रम निश्चितपणे चांगला होईल. आणि मला खरंच अभिमान आहे की तुम्ही त्या गोष्टी अगदी तंतोतंत पालन केल्या. अगदी उत्स्फूर्तपणे तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. वेळेचं पण अगदी छान नियोजन तुम्ही केलेलं आहे. सर्व गोष्टी तुमच्या प्रॉपर वेळेनुसार घडल्या आणि त्याच्यामुळे कोणालाही खूप कार्यक्रम बोर न होता अगदी चांगल्या मनमुराद आनंद घेऊन आम्ही तो कार्यक्रम एन्जॉय केला. मी विद्यालयातर्फे तुमचं विशेष आभार यासाठी मानणार आहे की तुम्ही आमच्या विद्यालयाला एक साऊंड सिस्टीम दिलेली आहे. आणि म्हणून विद्यालयाचा मी खास की बऱ्याचदा लाईट आमच्याकडे साऊंड सिस्टीम होती, पण बऱ्याचदा लाईट जायची आणि आमची एवढी चांगली साऊंड सिस्टीम असून पण त्याचा वापर होऊ शकायचा नाही. आणि मग चेतनने जेव्हा मला विचारलं की आम्ही शाळेला काय द्यायचं, तर त्याला मी सांगितलं की आम्ही मागच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना पण सांगितलं होतं साऊंड सिस्टीम द्यायचं, पण ते काही देऊ शकले नाही त्यांच्या काही तांत्रिक कारणामुळे. त्या बॅचने 5000 हा ना मी तेच सांगतोय, त्या लगेच देऊ शकले नव्हते. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला साऊंड सिस्टीमसाठी 5000 रुपये देऊ. आणि मग याला मी सांगितलं की ते जर 5000 रुपये देणार असतील तर तुम्ही पण त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन करून तुम्ही पण त्याला हे करा. आणि मला वाटतं की त्यांना त्या विद्यार्थ्यांशी त्यानेच कॉन्टॅक्ट करून मला वाटतं ती साऊंड सिस्टीम आणि अतिशय चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम घेऊन दिलेली. मी त्याला म्हटलं होतं की आमच्या शाळेचं स्पेस मोठा आहे आणि त्याच्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांचा त्या ग्राउंडमध्ये आवाज गेला पाहिजे अशा पद्धतीची साऊंड सिस्टीम मला पाहिजे. आणि त्याने अगदी ती पूर्ण माहिती घेऊन अगदी ती साऊंड सिस्टीम चांगल्या प्रकारे आम्हाला घेऊन दिली. त्याच्यामुळे विद्यालयाच्या वतीने आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आणि दुसरे महत्त्वाचं की आता नुकतीच आमची शैक्षणिक सहल प्रतिबालाजी प्रतापगड वगैरे गेली होती आणि त्याचा माझा नेहमी कॉन्टॅक्ट चालू असायचा, या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलणं व्हायचं. आणि त्याच्यानंतर त्याला मी एकदा म्हटलं की आमची सर्व ठिकाणी राहण्याची सोय झाली पालीला, पण प्रतिबालाजीला काही सोय होत नाही बाबा. मग तो म्हटला की मी काहीतरी व्यवस्था करतो. तर मी अभिमानाने सांगेल की तो 1 दिवस सुट्टी टाकून प्रतिबालाजीला गेला, पूर्ण दिवसभर फिरला आणि त्या ठिकाणी एक ठिकाणी आमची राहण्याची अतिशय चांगली व्यवस्था त्याने शोधून काढली. आणि त्याच्यामुळे आमचा जो चांगला म्हणजे जी सहल होती ती सहल चांगल्या प्रकारे का घडली की कारण की त्या ठिकाणी जो मुक्कामाची व्यवस्था ती करण्यात आलेली होती खूप चांगली होती. आणि म्हणून त्यासाठी पण मी त्याचा खरंच आभार व्यक्त करेन. मला असं बोलणं काही नव्हतं, तुम्ही सर्वजण आलात, शाळेविषयी तुमचं असंच प्रेम राहू द्या. आम्ही सर्व सहकार्य करायला नेहमी तयार असतो. शाळा ही तुमचीच असते, तुमच्या ज्या भावना असतात त्याच माझ्या भावना आहेत. तुम्ही जसे या शाळेचे विद्यार्थी आहेत तसाच मी या शाळेचा विद्यार्थी आहे. आणि म्हणून तुमच्या भावना आणि माझ्या भावना काही वेगळ्या नाहीत, फक्त फरक हेच आहे की मी याच ठिकाणी काम करतोय. पण जरी असतो तरी मी ज्या वेळेला गावामध्ये फिरतो तर मी नेहमी म्हणतो की वास्तू ही कधीच वाईट नसते. त्या वास्तूमधले काही घटक किंवा आपल्याला काहीतरी आठवणी असतात की त्याच्यामुळे आपण त्या वास्तूला दोष देत असतो. पण मी नेहमी म्हणतो की ज्या प्रकारे जुन्या शिक्षकांनी एकदम चांगल्या प्रकारे हा वसा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच प्रकारे मी आणि माझी जी काही संपूर्ण टीम आहे ती सुद्धा या शाळेला पुढे नेण्यासाठी जेवढे प्रयत्न होतील तेवढे सर्व करून आम्ही या शाळेला निसर्ग वैभव निर्माण करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आणि मी माझे थोडक्यात 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आता मी जे बोलणार आहे ते समजून घ्या, कारण मला थोडा प्रॉब्लेम आहे बोलण्याचा. नाही समजण्याचं विचारून घ्या. आता जो कार्यक्रम आयोजित केला आहे माझे 6 आणि 7 या वर्षाचे आहे. मी या विद्यालयातून 2006 निवृत्त झालो, म्हणजे रिटायर झालो 6. आणि तेव्हा मुख्याध्यापक देवरे सर करतो नाही देवरे सर पावत गेरा सर नंतर तुम्ही आले. मी एवढ्यासाठी बोलणार आहे की आपले जे विद्यार्थीने यांनी एक चांगला कार्यक्रम आयोजित केला आहे. माझी परिस्थिती अशी कुठं सुरुवात करायची आणि कुठं थांबायचं हे काहीच समजत नाही.
माझं वैयक्तिक जीवन असं काढलं की बाहेरची कामं जास्ती आणि शिकवणं कमी, हे माझं काम होतं. आता जो स्टाफ इथं जे माझे बसले सन्मान्य स्टेज आताचे मुख्याध्यापक आणि स्टाफ, माझे सन्मान्य सर्व शिक्षक बंधू, ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, सर्व सांगायचं एकच आहे, आई वडील आणि शिक्षक या तिघांचं जर तुम्ही व्यवस्थित आदर केला, कोण आई वडील आणि शिक्षक, तर तुम्हाला जीवनामध्ये कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही जीवनामध्ये सक्सेस व्हा, एवढं मी सांगू इच्छितो. आताचं मुलं पाहून थोडं वाईट वाटतं. पूर्वीचे जर विचार केले, चिंतामण दादूंचा नाही, वडील काय तुझा धनराज आणि चिचू चेंदा दादा यांना विचारून घ्या. तेव्हा ही रूम नव्हती, तेव्हा बोरून टाकून जायचा, इतकं मारायचो. आता मारणं सुद्धा पाप आहे. मुलांना केव्हा आत्महत्या करून येतील आणि केव्हा शिक्षकांनी असं, आपण जर पाहिलं शिक्षकांचा पगार हा त्यांनी नाही शिकवलं तरी पगार चालू आहे, हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी शिक्षकांपासून काय घ्यायचं हे घ्या, जास्त काही सांगत नाही. आताची जी मुलं आहेत आणि पूर्वीची मुलं, थोडं वाईट वाटतं. माझ्या मुख्याध्यापकांना आणि स्टाफला सांगणं आहे की पूर्वी असं होतं, 10 वर्षापासून जो कार्यक्रमाचं नियोजनच गेलं. मारू नका, शिक्षा करू नका, वरांना बोलू नका. आता मी ऐकलं की वरांनी आत्महत्या केल्या आणि शिक्षकावर, त्यामुळे शिक्षकांनी विचार केला आपला पगार काय बंद होणार नाही, जे येतील. अहो, जेव्हा ही इमारत, माझे गुरु जे होते बापू, नाना आणि तात्या, हे तिघं गुरु, त्यांचा आदर्श हा ठेवायचा म्हणून मी इथं आहे. आज जर चेअरमन असतो तरी माझे विद्यार्थी जे ते लावले तिथं, त्यांच्याकडून चांगला अभ्यास करून घेणं. माझ्या विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे, मुलं कशी काय असेल, तुम्हाला जेवढं ज्ञान नसेल तेवढं द्या. अहो, आमच्या गाडीजवळ जायचे नाही बरं, मोटरसायकल जवळ विद्यार्थी आता भांग पाडता सरांच्या गाडीवर. एवढा फरक आहे. याचा विचार करा की विद्यार्थी भांग पाडतो, बाल सवारतो आणि गाडी शिक्षकाची असते. आमची जेव्हा गाडी इथे लावली तेव्हा वर गाडीजवळ जातो, एवढा फरक आहे वागणुकीमध्ये. तर माझ्या शिक्षकांना एवढीच विनंती, वरून टाकून द्यायचो तरी पालकांनी नाही, तुला कमी मार त्या मानले जीवने अगोदच्या नाल पाहिजे होत असं. आज माय पिढीचं बाप मागे अशी परिस्थिती, तरी सर्व विसरून जायचं. जेवढं आपलं ज्ञान असेल तेवढं द्या. विद्यार्थी हे नानान बुद्धी, तुम्ही शिक्षक
वयस्कर जेवढं ज्ञान देतात तेवढं द्या, एवढं बोलून माझं 2 शब्द संपवतो. आणि आता कार्यक्रम एकदम चांगला केला. सर्वांना धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो. गुरुजन आणि आई वडील यांच्याकडे लक्ष द्या, तुम्हाला कमी पडणार नाही. माझा आणि तुमचा संपर्क काही जास्त आलेला नाही आहे, कारण मी त्यावेळेला 11वी आणि 12वीला शिकवायची. त्यामुळे बाकीचे सायन्सला गेले, बाकीचे जे आर्टला होते, आर्टला वाल्यांना आता एक जण बोलली की अजूनही मला राज्यशास्त्राचं हे झाले तुमचा विषय, त्यामुळे मला FYला असताना काहीच जोड गेलं नाही बॉय राज्यशास्त्र. तुमचे ते सगळे पॉईंट मला त्या ठिकाणी आठवण होते. हीच आमची शिदोरी असते. मुलांनी आमचं कौतुक करणं आणि कुठेही दिसल्यावर स्वतःहून आम्हाला तर तुमचे चेहरे ओळखले जात नाही काही वेळेला. आता मात्र याच्यानंतर पाहिलं तर तेव्हा लगेच ओळखले जातील, कारण आता तुमची जी PS आहे तो एक कायमस्वरूपी जवळजवळ तसाच राहील. तर या ठिकाणी चेतनची विशेष फरमाईश होती की मॅडम बाकीचं जाऊ द्या, पण तुम्ही ए मेरे वतन के लोगो हे मला गीत तुमचं ऐकायचं. तर मी माझ्या पद्धतीने सादर करते. त्यावेळेचा आवाज आताचा आवाज थोडासा हे झालेला असेल, पण मी सादर करण्याचा प्रयत्न करते. ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहलाल तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली, वो खेल रहे थे होली, जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली, संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए हैं उनकी
जरा याद करो कुर्बानी थी, खून सिलत पथकाया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के। जब अंत समय आया तो, जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं, खुशी रहना बेशक प्यारो, खुश रहना बेशक प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं। क्या लोग थे वो दीवाने, थी धन्य वो उनकी जवानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। तुम भूल न जाओ इनको, इसलिए कही ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना, जय हिंद, जय हिंद, जय। मान्यवरांचे हे शब्द आमच्या जीवनाला आकार देणार. आता सर्वांचे मनोगत आणि शिक्षक. शब्द आम्हान सुचले आभार व्यक्त करावया, कधी शब्द आम्हान सुचले व्यक्त करावया, स्नेह आम्ही शब्द काही वेचले, व्यक्त करावया स्नेह आम्ही शब्द काही वेचले, याच आमुच्या भावना आणि शब्द आमुच्या मनाचे, याच आमुच्या भावना आणि शब्द आमुच्या मनाचे, साठविलेल्या आठवणींचे आणि आठविलेल्या क्षणांचे आणि आठविलेल्या क्षणांचे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री एस एल पाटील सरांनी स्वीकारले, यासाठी मी त्यांचे आभार मानते. त्यांची प्रकृती म्हणजे शरीर आजारी असल्या कारणाने ते इथे तरीही उपस्थित राहिले, तरी मी त्यांचे मनापासून आभार मानते. श्री देवरे सरांचे आभार मानते, देवरे मॅडमांचेही आभार मानते. त्यांनी गीत अगदी सुंदर पद्धतीने गायले, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. तरी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आणि आजचे मुख्याध्यापक यांनी आपल्याला भरपूर काही सहकार्य केले, यांचेही मी आभार मानते. सर्व शिक्षक वृंद आपल्याला वेळात वेळ काढून इथे आलेत, आपल्या कार्यक्रमात शोभा वाढविली, आपल्या कार्यक्रमाचा साज वाढविला, यासाठी मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मी खूप खूप आभार मानते. तदनंतर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनी इथे येण्याचे आवर्जून केले, यासाठी मी त्यांचे आभार मानते. आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांनी आखली तो चेतन धनराज पाटील, आजच्या कार्यक्रमाचे नियोजक, यांच्याही मनापासून मी खूप खूप आभार मानते. यांनी हे केलं, त्यामुळे सर्व एकमेकाला भेटलेत, जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि नवीन आठवणींमध्ये आणखी काही भर झाली तर पुन्हा आपण हा कार्यक्रम एकदा करावा. कधीतरी भविष्यात अशा सगळ्यांनी एकत्र यावे आणि आपल्या आठवणींना पुन्हा उजाळा द्यावा, मी विनंती करेन. आणि सगळ्यांना धन्यवाद. प्लस 10 वर्षांनी हा कार्यक्रम करायचा. अच्छा, प्लस चालेल चालेल, प्रत्येक प्लस 10 वर्षांनी हा कार्यक्रम करायचा असं म्हटलेलं आहे, तर आपण नक्कीच करूया. आणि प्रत्येकाने आता जे मुलं बाळांमध्ये अडकलेले आहेत त्यांनी आणखी आगळं वेगळं स्वरूप घेऊन आपल्या समोर यावं आणि फॅमिली सहित यावं. मी सांगते अजून 2 वर्षात मी ही गृहिणी म्हणून नाही तर एक गव्हर्नमेंट जॉब करणारी लेडी म्हणून असेल, आणि हे पुढील 10 वर्षात मी नक्कीच सांगेल. तर धन्यवाद सर्व सरांचे, सर्व विद्यार्थ्यांचे. यानंतर एक छोटासा आणखी जुन्या आठवणींना उजाळा द्यावा म्हणून इयत्ता 10वीच्या वर्गात आपण ज्या क्लासमध्ये बसत होतो ते सर्व विद्यार्थिनींनी आणि टीचर्स लोकांनी जमायचे आहे. आपण पुन्हा थोडंसं त्यावेळेचे जे टीचिंग होतं सरांचं हे अनुभवणार आहोत. तर कृपया विनंती करेन सर्वांनी आपल्या इयत्ता 10वीच्या वर्गात जमायचं आहे. चला चला लगेच.
चावी लिहून द्यावं. तुम्हाला मी गणिताला उदाहरण दिलं एकत्र येण्याची मुलगी आणि लोगड पार्टी एक बाजूला लोणकेडी पार्टी एका बाजूला आणि 7वीच्या वर्गात मला सगळ्यात आवडता विद्यार्थी म्हणजे कोण हा तो छान आहे एक सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही आता तो विषय शिकवायचा म्हणजे शिकू शकतो काही प्रश्न नाही पण एक सांगायचं तात्पर्य म्हणजे आता तुम्ही तुमची जी बॅच होती त्याच्यामध्ये 5-6 पोरं एकदम चांगले 2 मुलं डॉक्टर आहेत म्हणजे आम्ही दोन डॉक्टर जिल्ह्यात दोघांसाठी गव्हर्नमेंटला आहे आपण आपल्या पोरांना कशी सवय लावायची आता मी माझ्या मुलाला आम्ही शाळेत द्यायचो मुलं घरी जायची दोघं घरी शाळेत आम्ही घरी कोणी शाळेत पण माणूस त्यांना आम्ही असं सवय लावली की ते बरोबर शाळेतून आल्यानंतर जेवण किती वाजता करायचं अभ्यास किती वाजता करायचा टीव्ही सुद्धा किती वाजता पाहिजे हे सुद्धा तुम्ही त्यांना सांगायचं टीव्ही सुद्धा किती वाजता पाहिजे आता मी त्याला माझ्या मुलाला कंप्लीट 3री पासून 4 वाजता किती वाजता 4थीला 4 वाजता 5वीला 4 वाजता 6वीला 4 वाजता 7वीला 4 वाजता मी 8वी पासून अंग काढून घेतो मग तो 4 वाजता झोपतो कंप्लीट आणि आताही 10ला झोपतो कंप्लीट आता तरी परीक्षा आहे तुमच्या शनिवारी त्याचा 30व्या वर्षाचा MBBS पेपर आहे तो आता कंप्लीट 4ला झोपतो रात्री 10ला म्हणजे 10ला झोपतो 1 मिनिट मी किती नाही त्याला सवय पडली की तो कंप्लीट 4ला झोपतो मग आता मला सांगितलं गरज नाही मी 8वी पासून सांगितलं नाही त्याला की तू 4ला झोपतो 4ला म्हणजे मुलांना सुद्धा तुम्ही जे वळण लावणार आहे ते आपण आता जे सांगतात की आई वडील वाढत नाही ते आपण करायचं पहिलं ते आपण काय ठरवायचं त्यांना म्हणजे त्यांना सवय लावतात की तुमची जे शिदुरी तुमची मुलं राहतात की त्यांनाच त्याच्यावर फोकस करायचा तिथे आणि घरी आल्यानंतर पाहिलं काय करतात मला बोलतो खूप हुशार आहे बढाई मारायची नाही बढाई मारली समजून काय केला त्याला केव्हा बढाई मारायची मला थोडंसं जास्त डाऊन मी करायचं नाही विचारून जाईल प्रत्येक वेळेस बढाई मारायची कोण आल्या पाहुणे तेव्हा थोडीशी बढाई मारायची आणि कोण राहिलं डाऊन करून देणं म्हणजे पुढच्या वेळेस जोमाने आणि असं कधी आपण तुम्ही गणितामध्ये जे ज्या विषयात हुशार असतात तो विषय कधी आपण पहिले वाचून घ्यायचं आणि याला येणार नाही हे असं वाटतं येत नाही आपल्याला तो इतका हुशार माझी मुलं 100 पैकी 100 बोलणार सुद्धा ती ICSE पेपरला इंग्लिश मध्ये आपण जे करणारे तेव्हा तुम्ही पाहणार आपण इतके लाभ करतो मोबाईल घेऊ चॉकलेट घेऊ चॉकलेट याच्यामुळे सगळे पोरं मुंबईच्या तुम्हाला डोक्याला ताण होणार आहे मोबाईलसाठी आई वडिलांचा फोन सुद्धा केलेला आता काही कोणी म्हणजे काही हे तुम्हाला हे महत्वाचं हा मोठा लेशन आहे तुम्हाला तुमच्यासाठी तुम्हाला 6 वर्ष शिकवले मी 5वी पासून तुम्हाला होतो 2001 पासून इथं होतो 7वी आणि काहींना अर्ध्यांना क्लासेस होतो अर्ध्यांना नव्हतं वडवी सर अर्ध्या नव्हते इंग्लिश ही जी आहे ही आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला कुठेही गेलं तर इंग्लिश शिवाय पर्याय नाही. बऱ्याच वेळा आपण परदेशात सुद्धा ज्यावेळी जातो त्यावेळी जर आपल्याला इंग्लिश येत असेल तर आपण परकीय लोकांशी चांगल्या पद्धतीने बोलतो. इंग्लिश इज विंडो ऑफ द वर्ल्ड. विंडो ऑफ द वर्ल्ड ही जगासाठी सर्व ज्ञान संपादन करण्यासाठी
बरोबर की नाही? तर आपण ज्या ठिकाणी आपण अनोळखी ठिकाणी गेलो ती भाषा जर येत नसेल तर आपण इंग्लिशचा जर वापर केला तर ती इंग्लिशचा वापर केला तर समोरचा मनुष्य समजू शकतो की आपल्या मनात काय आहे. आणि आपल्या देशातली भाषा तर जवळजवळ प्रत्येक 10 किलोमीटरला ते बदलत असते. पण नुसतं देशापुरतं मर्यादित नाही तर आपल्या जगात जर फिरायचं असेल तर इंग्लिश फार महत्वाची आहे. आणि म्हणून आपण आज सुद्धा जर इंग्लिश ऑनलाईन जरी आपण गुगलवर सर्च केलं तर कोणत्या शब्दाचा काय अर्थ आहे आपण त्या वाक्याचा काय अर्थ आहे ते आपण समजू शकतो. इंग्लिश ज्याला अवगत आहे तो जगात ते सर्व धन्यवाद. वर्गामध्ये असे जवळजवळ मला 10वीच्या वर्गात क्लास शिक्षक असताना आहे. पण त्या अनुभवामध्ये असताना बऱ्याचशा गोष्टी अशा अडचणीच्या आलेल्या आहेत आणि त्या अडचणीतून यदा कदाचित काय माझ्या नशिबात असेल की अशा प्रसंगातून मी एखाद्या वेळेस अशा कोणत्या पालकांनी ते मान्य पण केलं नसेल पण ते मला त्यांनी तुमच्या माध्यमातून मान्य करून दिला का की माझा एक पॉईंट असा होता की माझा विषय असा होता की तो 9वीला सुरू व्हायचा 10वीला सुरू व्हायचा. माझा विषय काय होता 9वीला सुरू व्हायचा 10वीला संपून द्यायचा. आणि मग विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून मी गावातल्याच आणि मला गणिताची 5वीपासूनच सवय होती. तसं मी कोणाला 4थीमध्ये नेर केंद्रामध्ये खंडायपासून ओबन टेम्पर खेळतो. नेरची सगळ्यात मोठी शाळा त्यावेळेची आणि तेव्हा मी त्या गणितात गेला आणि आम्हाला पहिली ते 4थीला वर्ग शिक्षक होते आणि चांभार म्हणून आजपत्ती शिक्षक आहेत ते आम्हाला 7वीपर्यंत गणिताला आणि पुढे मग माझे भाऊ माझे शिक्षक झाले ते पण गणिताचे होते. आणि म्हणून त्याच्यापेक्षा अगोदर मी आणखी एक माझा गणिताचा अनुभव असं सांगतो की माझे वडील एक त्यांना मी काय आवडतं माझी त्यांना पटत असायची. माझ्या सायंकाळी ते ड्युटीवरून आले की जवळ आम्ही एकमेकांवर बसायचो. मला ते प्रत्येक वेळेस तेव्हा पैशांचा हिशोब इथला नाही तिथला नाही ते मग असं माझ्याकडनं हिशोब आणि त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये पहिला गुरु जर गणिताचा तर माझे वडील होते. कारण ते मला लहानपणापासून गणित शिकवायचे आणि त्यांना काय सद्बुद्धी असेल वाक्सरांचे वडील ते पण वडीलच होते. वाक्सरांचे वडील काय माझ्या गावाचे पण आम्ही राहायला पण शेजारी नसायचो. आणि म्हणून गणितामध्ये मला माझ्या कुटुंबातले सर्व भेटले. माझ्या जीवनामध्ये जेवढे मी गणित तेवढे कुटुंबातले आणि शिकवण्याची संधी पण मला कुटुंबाचीच भेटली कारण गावातच. आणि म्हणून मला असं वाटायचं की आपण आपल्याला जे ज्ञान आहे ते कोणाकडून एक नाही पैसा घ्यायचा आणि जेवढे जास्तीत जास्त अपेक्षेचे विद्यार्थ्यांना देऊन कारण गणितासारखा विषय असा आहे हा जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांना समजेल तेवढे आपले विद्यार्थी पुढे जातील आणि हा अनुभव मला तुमच्यातून मिळाला. असे कितीतरी माझ्या विद्यार्थी सर्व MSc मॅथचे आहेत. कॉलेज शिकवतात आपले रवींद्र हरीच्या म्हणून आमची विद्यार्थी रवींद्रची विद्यार्थी आणि तर तुम्हाला काहीच नाही त्या दृष्टिकोनातून तुम्हाला वेळ दिला नांदेडच्या संस्थेने एवढा वेळ दिला नाशिकचे विद्यार्थी गणित शिकण्यासाठी नाशिकहून यायचे आणि अनुभव असं सांगायचे की माझा एक अनुभव ते मनीषा बदाने म्हणून ती उघडला शिकायला आली होती आणि तिचा उद्देश महिंद्रा तिचे वडील होते महिंद्रा माझा आणि मग त्यांनी याच्यासाठी सांगितले सर किंवा तिने तोपर्यंत मला पण नाही सांगितलं असे 4-5 मनीषा होते दोन मनीषा होत्या आणि हुशार होते गोसाई समाजची होती असं समाजात मनीषा म्हणून व्यक्तिमत्वाची गेलेली फार हुशार ते तर मला आवडायच्या मला चिंता पडून जायचे मला काय विचारते आणि मग त्यावेळेस मला त्या ज्ञानाचं त्यांना पण ज्ञान
त्या कारण हुशार होत्या. माझ्या सरोज गोसाई म्हणून ती मुलगी होती, तर माझा विषय शिकवायचे नाही. मी जर वेळेवर गेलो मी तर ठेवून राहून जायची आणि डायरेक्ट शिकवायला सुरुवात करायची. म्हणजे त्यांच्यापेक्षा त्यांचा अभ्यास कमी आणि मला जास्त अभ्यास करावा लागला. आणि या दृष्टिकोनातून काय झालं, मला ते गणित उदाहरणं असेच पाठ झाली लागले. पुस्तक कधीच राहतात भौतिक शिकवताना आणि बीजगणित आणि गणित. आपण बीजगणित शिकवण्याचं इथं योगकाल आणि वाटतं सरांची हे होतं त्यांना तुम्हाला सांगू शकतो. आणि म्हणून प्रश्न पत्रिका हिंदी 2007। प्रश्न पहला 20 मार्क के लिए किसने कहा? गद्य खंडन। प्रश्न दूसरा किसने किससे कहा रिक्त स्थानों की पूर्ति करो 5 मार्क। प्रश्न तीसरा कविता पद्य विभाग ब्रॉड क्वेश्चन 9 मार्क्स। जो एक वाक्य में जवाब दीजिए 5 गुण, रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए 5 गुण। प्रश्न क्रमांक 4 व्याकरण। व्याकरण में सहायक क्रिया, प्रेरणार्थक क्रिया, अव्यय, काल, लिंग, वचन। प्रश्न 7वां गद्य खंड आकलन। प्रश्न 7वां पत्र लेखन 5 मार्क या 8 मार्क। मला असं खाल्लंय, मी दहावीत होतो, पहिल्या बेंचवर बसायचो. माझा बेंच पहिला आणि मला दहावीला असं एक देवरे नाना म्हणून त्यांची विचारची ते तंद्रीत असायचे. त्यांनी शिकवता काय ते इथं बसले होते, मी पण बसलो होतो. म्हणजे विद्यार्थ्यांकडे आणि मी मागून होता विद्यार्थी आणि त्यांच्या तासाला मला सोडून सर्व बाहेर बसायचे. कारण त्यांना शिकवता अशी सवय होती की ते कोणाला मारून बसते, असं मारून बसायचं. मग वेळ असा की ते काहीतरी पृथ्वीवरून कविता का असं शिकवलं. त्यांनी मला विचारलं दुसऱ्याला पृथ्वी स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे. विचारलं मागच्याला आणि मारलं मला. तुमचे प्रश्न घ्यायचं तुमचं पाठ राहायचं ओके ब्रॉड क्वेश्चन. तुमचं रिक्त स्थानों की पूर्ति पाठ राहायचं. तुमचं किसने किससे का पाठ राहायचं. पंचवीस एकावरचे उत्तर किसने किससे का 5 असं डायरेक्ट आकडे द्यायचे आम्हाला. आणि फक्त तुला पाठ द्यायचा. म्हणजे आम्ही प्रश्न तयार करायचे, आम्ही उत्तर तयार करायचे. असं आम्हाला पाणी पडायला जाण्यात माझा अनुभव होता. शेवटचा जोडी पास शिका काहीतरी पुढे मायलेज होता का सांगायचं डॉक्टर आम्ही केलेलं काय ते आम्हाला तुमच्या समोर सांगण्यापेक्षा या कर्माची फळं आम्ही भोगतोय हा आम्हाला आनंद आहे. कधी मायने बिचारीने मार काय दान दिवशी बाप बाहेर होता पण एक शब्द पोऱ्या काय करेल जर खाला अभ्यास करणारा आहे ना
हातकीन माय बाबाला सांगे आपल्याकडे साठा काढले तुमचा साठा काढले मास्तर चढा नको पण आम्ही इथला बेकार होतो आणि तुम्ही काय इथला बेकार तुमच्याशी आम्ही जास्त बेकार आम्ही दुसऱ्याला साठा चढी चौकटी त्यांची पोरं MD करतायत MBBS करतायत अशा माझ्या विद्यार्थ्यांची पोरं अजून मला गरमाने सांगतात की नाही आमचा पिके बापू या पिके बापूचा हात आणि आम्ही झालो जगन्नाथ म्हणे या पद्धतीने ते बोलायचे का मला मारायचा शोध मला का मारावं तुम्हाला काय आनंद मला तुम्हाला मारून मला काय भेटणार होतं काहीच भेटणार नव्हतं परंतु त्या मारण्यामागे माझा एक उद्देश होता की नको आम्ही जे भोगलोय ते तुम्ही भोगू नका रे तुम्ही पुढे जा उत्तरोत्तर प्रगती करा हे माझं सांगणं राहायचं प्रत्येक वेळा प्रत्येक उदाहरणात तुम्ही हेच सांगायचो पुढींना पण सांगायचो लक्षात त्या सगळ्यांचं काय विचार त्या 6 महिन्या लग्नात आम्ही माणूस कसं माझ्या एका विचाराच्या पोराचं आम्हाला पण आमंत्रण होतं आम्हाला नाही त्या लग्नाला बघा केवढा अभिमान आहे मला त्या गोष्टीचा कधी सांगतो सरोज गोसावी म्हणून माझी विद्यार्थिनी होती अतिशय सुंदर शाळेमध्ये अतिशय हुशार आणि बाप म्हणणार 1 नंबरचा बेकार दारू प्यायचं गल्लीत पडायचं नाही तेव्हा त्या शिक्षकांना सुद्धा मी जर आलो उभा राहिलो वस्ताद एवढं जरी बोललो वस्ताद उठायचा मी घरात जाऊन झोपून घ्यायचं 2 मिनिटात म्हणजे एवढी दहशत होती दहशत कशामुळे होती का दहशत नाही काही वेळेला परिस्थितीनुसार समाजाच्या वातावरणानुसार आपल्याला बदल करावे लागतात मी जर उभा राहिलो तर सर्व मंडळी पळून जायची गाव पण दाखले घ्यायला यायचं काय मी जर आलो बिके बापू आले चालले सर्व पळून म्हणून मी आजपर्यंत ती शाळा देऊन सांगायचं तात्पर्य एकच आहे फक्त मनुष्य किंवा शिक्षक हा परिस्थिती निरूप वागत असतो त्याचा बऱ्याच जण वेगळा अर्थ काढतो आता एक जण मला भेटला 7-8 दिवसापूर्वी अंडे घ्यायला आला तो काय बोलला मला बापू तुम्ही जर कोणी काम पकड जात नाही ना मी आले ना काम बघा तुम्ही माझ्या मागे शिक्षण अधिकारी करतोय मी त्याच्या कापेने पकडले तर मग मी सस्पेंड होतो त्याला सांगितलं म्हणजे बाबा रे तुझ्या वेळेला काय परिस्थिती तूच सांग नाही म्हणजे शिक्षण अधिकारी येत होता मला काका होता तू चालतं का नाही असे काही प्रसंग जीवनामध्ये असतात मी तुम्हाला सर्वच एक उदाहरण चांगलं उदाहरण देतो माझी कशी आवडती विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनीसाठी माझी सासरवाडी पाचोड्याची आहे मी पाचोड्याला आम्ही भरपूर वेळा गेलो मग जायचो ना तिचे जे सासरे होते ते रोज माझ्या सासऱ्यांजवळ येऊन बसायचे स्वाध्याय चालायचं आम्ही स्वाध्यायचा आम्हाला फार छंद होता मग एक दिवशी ते बोलले म्हणे सर माझ्या 2 नंबरच्या गलीचं लग्न करायचंय मला बसावे समाजाची स्कोर पाहिजे सांगितलं माझ्याकडे काय पोर आहे माझ्याकडे सोनं आहे सोनं 100 नंबर सोनं आहे मला 1 रुपया पाहिजे 1 रुपया सुद्धा सोनं देणार नाही अशा पद्धतीने ते लग्न मी जळून दिलं तिचे 2 पोरं आता पुण्यामध्ये अधिकारी एक युको बँकेमध्ये म्हणजे जनरल मॅनेजर आहे आणि दुसरा जो आहे तो IT मोहित म्हणून जो आहे तो IT इंजिनियर पुण्याला आता लागलेला आहे तो पण MPSC परीक्षा देतो बघा 22 तारखेच्या लग्नात गेलो 22च्या लग्नात जेव्हा गेलो तेव्हा आमचा सगळ्यांचा सत्कार झाला तेव्हा तिने तिच्या सर्व नातलगांना पाय पडून जेव्हा आम्हाला दोघांना बोलवलं नवरा बायकोला बोलवलं ते म्हणजे माझ्या जीवनाचे खरे शिल्पकार आहे 2 जण म्हणे अजून एक सर म्हणे नंदुरबार म्हणे ते लोणखेडीला लोगडला राहतात या माणसाने माझं लग्न जमवलंय मी त्या घरामध्ये काय खडतर जीवन जगलो ते मलाच माहित म्हणे परंतु जी सुखी आहे ना ती शिक्षिका आहे फार मोठा बनवा बांधलेला आहे फार खूप नशीबवान आहे ती तिचा नवरा पण हायस्कूलला टीचर आहे जे ज्येष्ठ पण ज्युनियर कॉलेजला आहे सो फॅमिली वेल एज्युकेटेड आहे तिचा म्हणजे नंदोळी जो म्हणतो तो RTO आहे सो फॅमिली वेल एज्युकेटेड परंतु तिला आम्ही म्हणजे तिच्या शिक्षक आहे